हॅलो स्टुडंट्स. आजच्या लेक्चरला आपण बॅरियर्स टू कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हा पॉईंट बघणार आहोत. या अगोदर मी तुम्हाला सांगितलं आहे आपण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट CRMचे डेफिनेशन्स, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, देन CRMची प्रोसेस, देन CRMचे फॉर्म्स अगोदर आपण अभ्यासला आहे. आजच्या लेक्चरला आपण CRMचे बॅरियर्स काय आहेत, CRMचे लिमिटेशन्स काय आहेत, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे लिमिटेशन किंवा त्याचे बॅरियर्स काय आहेत, कोणते आहेत, याचा स्टडी आपण इथे करणार आहोत. तर त्या अगोदर आपण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे काय हे अगोदर पाहिले. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इज अ प्रोसेस ऑफ रिलेशनशिप बिटवीन बिझनेस अँड कस्टमर. It is a technique used by businesses to create better long-term relationship with customers. Okay. CRM is one of the important method used nowadays to increase customer base. It helps in getting all required information from target customer easily. The information collected help in understanding the customer's behavior. ओके, CRM मध्ये काय केलं जात असतं, कस्टमरशी रिलेटेड असणारा सर्व डाटा हा कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये काय केलं जात असतं, तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये कस्टमरशी रिलेटेड असणारा जो काही डाटा असेल तो डाटा कॅप्चर केला जात असतो, तो डाटा स्टोअर केला जात असतो. मग ते कस्टमर आपले होणारे पोटेन्शियल कस्टमर असतील, आपले आत्ताचे एक्झिस्टिंग कस्टमर असतील आणि आपले जे अगोदर होऊन गेलेले आहेत पास्ट कस्टमर, या तिन्ही प्रकारच्या कस्टमर्सचा डाटा हा कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट या सॉफ्टवेअरमध्ये CRM या सिस्टीममध्ये स्टोअर केला जात असतो, कॅप्चर केला जात असतो, सेव्ह केला जात असतो. ओके, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये काय केलं जातं की ऑर्गनायझेशन आणि कस्टमर किंवा बिझनेस आणि कस्टमर यांच्यामध्ये जे असणारी रिलेशनशिप आहे ते रिलेशन स्ट्रॉंग आणि लॉंग कशा पद्धतीनं ती क्रिएट होईल, स्ट्रॉंग रिलेशनशिप कशा पद्धतीने क्रिएट होईल, ती लॉंग टर्मसाठी कशी राहील याचा प्रयत्न CRM मध्ये केला जात असतो. ओके, CRM हा असं सिस्टीम आहे की जेणे त्यामध्ये आपण आपले कस्टमर हे इन्क्रीज करू शकू. आता सध्याच्या स्थितीमध्ये CRM हे जास्त प्रमाणात बिझनेसमध्ये वापरलं जातं. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये इझिली बिझनेस काय करत असतं, कस्टमरचं बिहेवियर आयडेंटिफाय करत असतं, त्यावर बिहेवियर आयडेंटिफाय केलं जात असतं, बिहेवियरची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जात असते. CRM काय करतं, तर CRM आयडेंटिफाय करतं. काय आयडेंटिफाय करतं की कस्टमरला आपल्या प्रोडक्ट्सकडून काय एक्सपेक्टेशन आहे किंवा कस्टमरचे प्रोडक्ट्स रिलेटेड असणारे प्रॉब्लेम्स कोणते आहेत, कस्टमरच्या नीड कोणत्या आहेत. ओके, कस्टमरचे प्रॉब्लेम्स, कस्टमरच्या नीड आणि कस्टमरचे एक्सपेक्टेशन लक्षात घेऊन बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजर्स हे आपल्या प्रॉडक्ट्समध्ये इम्प्रूव्हमेंट करत असतात, प्रॉडक्ट्समध्ये चेंजेस करत असतात. ते चेंजेस त्यांना कस्टमरच्या फॅशननुसार जर मार्केटमध्ये एखादी नवीन फॅशन आली असेल किंवा नवीन ट्रेंड चालू असेल मार्केटमध्ये, तर त्या मार्केटमधील ट्रेंडनुसार आणि फॅशननुसार आपल्या प्रोडक्ट्समध्ये चेंजेस, आपल्या प्रोडक्ट्समध्ये इम्प्रूव्हमेंट्स ही बिझनेसला करावी लागत असते. ओके, जर प्रोडक्ट्समध्ये केले जाणारे चेंजेस हे फॅशन आणि ट्रेंड्सचे विचारात घेऊन केलेले नसतील तर बिझनेसचे जे प्रोडक्ट्स असणार आहेत ते सेल होणार नाही. प्रोडक्ट्स सेल होणार नाहीत, प्रोडक्ट्स जर सेल झाले नाहीत तर बिझनेस हा ऑटोमॅटिकली लॉसमध्ये जाणार आहे. ओके, सो त्यासाठी मार्केटमध्ये असणारे ट्रेंड आणि मार्केटमध्ये असणारे फॅशनचा विचार करून मॅनेजर किंवा बिझनेसमन आपल्या प्रोडक्ट्समध्ये इम्प्रूव्हमेंट, आपल्या प्रोडक्ट्समध्ये चेंजेस हे करत असतात आणि ते करणं अतिशय महत्त्वाचं असतं. Customer relationship management is concerned with the creation, development, and enhancement of individual customers' relationship with carefully targeted customer and customer group, resulting in maximizing their total customer lifetime value. Okay.
सो आता आपण बघणार आहोत बॅरियर्स टू CRM. आपल्याला बॅरियर्स टू CRM मध्ये आपल्याला किती बॅरियर्स दिलेले आहेत. देयर आर 5 बॅरियर्स आर इन्क्लुडेड इन बॅरियर्स टू CRM पॉइंट्स. ओके, so first is clear objective. Second barrier is failing to see the real value in CRM, customer relationship management. Wrong perception about CRM suitability. Changing business approaches. Workforce resistance to change. Okay. So introduction of barriers to CRM. Many times businesses process need to be updated or even replaced. Okay. अनेक वेळा बिझनेस प्रोसेसला गरज असते की ती बिझनेस प्रोसेस जी आहे ती अपडेट करणे किंवा अपडेट असावी, ती सध्याच्या मार्केटशी रिलेटेड ती अपडेट असावी, कस्टमरशी रिलेटेड अपडेट असावी किंवा ती चेंज व्हावी. ओके, कस्टमर चॉईस, कस्टमर इंटरेस्ट, कस्टमर चेंजेस किंवा मार्केट चेंजेस, फॅशन्स, ट्रेंड्सनुसार ती चेंज व्हावी. ओके, to realize effective process change, a company need first to examine how well existing customer facing business processes are working. Okay, to realize effective process change, a company need first to examine how well existing customer facing business processes are working. Then the company needs to redesign or replace broken or non-optional process with ones that have been created and or agreed upon internally. कंपनीला बिझनेस प्रोसेसमध्ये काम करत असताना, कस्टमरला फेस करत असताना कंपनीला गरज असते की कस्टमरच्या काय नीड आहेत हे आयडेंटिफाय करण्याची, कस्टमरची चॉईस काय आहे हे आयडेंटिफाय करण्याची, कस्टमरचा इंटरेस्ट कोणत्या प्रोडक्टकडे आहे हे आयडेंटिफाय करण्याची गरज असते. ओके, त्यानुसार कंपनी ही प्रॉडक्ट्समध्ये चेंजेस करणं गरजेचं असतं. Okay, in other words, while it is not wrong from an educational perspective to look at built-in process within a CRM software package, new processes tends to stick better when the process had been internally driven. Companies pursuing a CRM initiatives often make the dangerous mistake of trying to correct their own customer-facing process deficiencies, not by agreeing internally on how users would like a process to be done, but rather by purchasing CRM software that contains one or more business processes that have been
pre-built by the CRM vendor and then forcing the not built here process upon system users. Okay, system users मध्ये technology first. The technology components is the most overwhelming given the ever expanding number of technology offerings and alternatives. There are two issues related to technology dealing with CRM software vendors and staying on top of CRM technology trends. Next, system user people's effective use of people in the right place at the right time is called people management. Okay, effective use of people in the right place at the right time it called as people management. It is very essential the job roles assigned to the employee are in accordance to their skills and capabilities. At the initial stage, an effective people strategy is adopted and followed by workforce analysis. The analysis of workforce includes the analysis of their skills and developments. Finally, the strategy which would be required for the development and change is set down and implemented. Okay. So there are two system users included in barriers to CRM. First, technology, and second, people. Technology, the technology component is the most overwhelming given the ever expanding number of technology offering and alternatives. There are two issues related to technology dealing with CRM software vendors and staying on top of CRM technology trends. People मध्ये काय सांगितलंय effective use of people in the right place at the right time is called people management. Okay, it is very essential the job roles assigned to the employee are in accordance to their skills and capabilities. As the initial stage, an effective people strategy is adopted and followed by workforce analysis. The analysis of workforce includes the analysis of their skills and development.
Finally, the strategy which will be required for the development and change is the set down and implemented. So first barrier is clear objective, then failing to see the real value in customer relationship management, then wrong perception about customer relationship management suitability, changing business approaches, workforce resistance to change. Then first, clear objective, त्यामध्ये lack of business case with clear objectives. Okay, lack of business case with clear objective. The company is unclear whether the results will be positive. The results will be positive enough to take the plum into CRM. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे काही लिमिटेशनमध्ये तुम्हाला सांगितले की बिझनेसचं ऑब्जेक्टिव्ह हे क्लिअर असणं अतिशय महत्त्वाचं आहे सगळ्यात अगोदर. ओके, जेणेकरून ते जर क्लिअर नसतील तर त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह हा कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये घेता येत नाही. क्लिअर नसतील तर, जर ते क्लिअर असतील तर त्याचा रिझल्ट कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये पॉझिटिव्ह घेता येतो. देन अ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सिस्टम इज नॉट जस्ट ॲन IT solution, information technology solution. A CRM system is not just an IT solution to be and implemented, but it is a business strategy change. Okay, CRM, it is not just an IT solution to be bought and implemented, but it is a business strategy change. ओके, CRM हे नुसतं IT सेक्शनसाठी लिमिटेड नसून ते त्याचा उपयोग बिझनेस स्ट्रॅटेजीमध्येही केला जातो. CRM हे बिझनेस स्ट्रॅटेजीमध्ये इम्प्लिमेंट केलं जातं वेगवेगळे चेंजेस करून. ओके, बाय स्ट्रॅटेजी वी मीन having a plan for a purchase. Okay, by strategy we mean having a plan for a purpose. Thus, the first step should include setting a clear goal. And the efforts needed for positive result. Customer relationship management, it is not limited to कस्टमर रिलेशन्स मॅनेजमेंट सिस्टीम ही IT सेक्टरपुरती मर्यादित नसून तिचा CRM हे बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट केलं जातं त्यामध्ये चेंजेस करून. ओके, बाय स्ट्रॅटेजी वी मीन having a plan for a purpose. Thus, the first step should include setting a clear goal. And the efforts needed for positive result. Okay, CRM स्ट्रॅटेजीमध्ये जे काही बिझनेसचे ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत ते क्लिअर असणं अतिशय महत्त्वाचं आहे. जे काही
गोल अचीव करायचे बिझनेसला, ऑर्गनायझेशनला, ते क्लिअर असणं गरजेचं आहे. ते जर क्लिअर असतील तो जो रिझल्ट आपल्याला गोल अचिव्हचा मिळणार आहे तो पॉझिटिव्ह असणार आहे. ओके. अप्रोप्रिएटली देअर नीड्स टू बी अ केस showing how this system will ultimately pay for itself. Okay. Appropriately there need to be a case there need to be a case showing how this system will ultimately pay for itself and setting budget and forecasting the possible revenue helps in setting a clear vision of the objectives to be achieved. ओके. काय सांगितलं इथं आपल्याला? Appropriately there need to be a case showing how this system will ultimately pay for itself. The setting budget and forecasting the possible revenue help in setting a clear vision of the objective to be achieved. ओके. जर आपले बिझनेसचे आपले गोल काय असतील, आपले ऑब्जेक्टिव्ह काय असतील, ते जर क्लिअर नसतील तर आपल्याला मिळणारा रिझल्ट हा पॉझिटिव्ह असणार नाही, तो निगेटिव्ह असणार आहे. सो त्यामुळं ऑब्जेक्टिव्ह आपले क्लिअर असतील तर आपल्याला जो अंदाज आपला असणार आहे रेव्हेन्यूचा तो आपल्याला अचीव्ह करता येणार आहे. ओके. सेकंड हा तुमचं बॅरियर्स आहे. बॅरियर्सला और तुम्ही लिमिटेशन म्हणू शकता, CRMचे लिमिटेशन म्हणू शकता तुम्ही त्याला. सेकंड आहे फेलिंग टू सी द रिअल व्हॅल्यू इन CRM. त्यामध्ये तुम्हाला सांगितलंय आय डू नॉट नीड अ CRM सिस्टम. ओके. I do not need a CRM system because I personally know all my client and what they like. Okay. काय सांगितलं आपल्या इथं? I do not need a CRM system. I do not need a CRM system because I personally know all my client and what they like. या पॉईंटमध्ये तुम्हाला काय सांगितलंय की CRMची गरज नाही, आम्हाला CRMची गरज नाही कारण आम्हाला पर्सनली स्वतःला माहिती आहे की आमच्या क्लायंटला काय हवं आहे किंवा आमचं क्लायंट काय लाईक करतंय. ओके. देन this assertion is often quoted by people who fail to see the real value of such a system. अशा पद्धतीने विचार करणारे लोक काय करतात तर आपली जी सिस्टमची रिअल व्हॅल्यू असते ती त्यांची फेल होत असते. ओके. such a statement may be applicable for organizations. Such a statement may be applicable for organizations which have a very small number of clients or contacts, but for the vast majority of business organization this situation is undoubtedly not so. With multiple clients the business may know some preference
tree aspects of the client base, but there is generally much more than meet the eye. A CRM system does not, as most people wrongly assume, simply maintain an electronic record on relatively static information about clients such as name, address, name of spouse, and children's product preferences. ओके, फेलिंग टू सी द रिअल व्हॅल्यू इन CRM एक CRMचं लिमिटेशन आहे. यामध्ये काय सांगितलं जातं की तुम्हाला एक लाईन दिली, वाक्य दिले, तुम्हाला एक क्वार्टेट दिले, त्यामध्ये तुम्हाला सांगितलंय की काही लोक असं म्हणतात की आम्हाला CRM सिस्टीमची गरज नाही, कारण आम्हाला पर्सनली माहिती आहे की आमच्या क्लायंटला काय आवडते किंवा कोणत्या प्रोडक्ट्स त्यांना आवडतात. तर असं विचार ठेवणारी लोक आपली रिअल व्हॅल्यू ऑफ सिस्टमची जी रिअल व्हॅल्यू असते ती त्यांची फेल होती. आणि हे वाक्य, हे स्लोगन कोणत्या ऑर्गनायझेशनला ॲप्लिकेबल होतं, तर ज्या ठिकाणी स्मॉल नंबर ऑफ क्लायंट असतील किंवा स्मॉल नंबर ऑफ कॉन्टॅक्ट्स असतील तिथं, त्या ठिकाणी हे ॲप्लिकेबल होतं. ज्या ठिकाणी वास्ट मॅजॉरिटी ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशनची असेल, अशी सिच्युएशन असेल, त्या ठिकाणी हे ॲप्लिकेबल होत नाही. So multiple clients, the business may know some perfunctory aspect of the client's base, but there is generally much more than meet the eye. A customer relationship management system does not, as most people wrongly assume, ओके, मोस्ट पीपल CRM सिस्टीमला मोस्टली पीपल हे रॉंगली अज्युम करतात. सिम्पली मेंटेन अँड इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. त्यांना असं वाटतं की CRM सिस्टम काय करते, मोस्टली इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मेंटेन करते ऑन रिलेटिवली स्टॅटिक इन्फॉर्मेशन अबाउट क्लायंट सच ॲज नेम, ॲड्रेस, ओके, चिल्ड्रन, प्रॉडक्ट रेफरन्सेस. ते असं समजतात की CRM हे काय आहे, CRM एक इलेक्ट्रॉनिक CRM काय करतं, तर CRM मोस्टली इलेक्ट्रॉनिक डाटा सेव्ह करून, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हे सेव्ह करून मेंटेन करून ठेवायचं काम करतं. ज्याच्यामध्ये पीपल्स नेम असतील, ॲड्रेस असेल, नेम ऑफ स्पॉन्स असेल आणि चिल्ड्रन असेल, त्यानंतर प्रोडक्ट्स रेफरन्सेस असतील, त्यांचे रिव्ह्यूज असतील प्रोडक्ट्सबद्दलचे, हे काय केलं जातं, मेंटेन करण्याचं काम केलं जातं. असं CRMला समजलं जातं. हे एक लिमिटेशन आहे CRMचं. त्यामध्येच तुम्हाला सांगितलंय a CRM system maintain a 360 degree view of each and every interaction of a client with the business organization, whether over the phone, the internet, or physically in person. Each and every detail is retained in order to assist in the development of a strong personal profile that enable hidden aspect of the interaction over time. This could indicate changing interest or even present cross-selling and upselling potential that will beyond the client even closer to the organization.
Okay. A CRM system maintain a 360 degree view of each and every interaction of a client with the business organization, whether over the phone, the internet, or physically in person. Each and every detail is written in order to assist in the development of a strong personal profile that enable hidden aspect of the interaction over time. This could indicate changing interested or even present cross-selling and upselling potential that will divide the client even closer to the organization. लक्षात ठेवा, फायलिंग टू सी द रिअल व्हॅल्यू इन CRM. यामध्ये काय तुम्हाला सांगितलं आहे, फर्स्ट तुम्हाला एक स्लोगन दिलं आहे, एक लाईन दिली आहे, त्यात डबल इन द ब्रॅकेट डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ती लाईन द्यायची आहे तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे, आय डू नॉट नीड अ CRM सिस्टम बिकॉज आय पर्सनली नो ऑल माय क्लायंट अँड व्हॉट दे लाईक. ओके, यामध्ये काय सांगितलं आहे की आम्हाला CRM सिस्टमची गरज नाही, कारण आम्ही आमच्या सगळ्या क्लायंटला आम्हाला आमचे सगळे क्लायंट माहिती आहेत, त्याचबरोबर ते काय लाईक करतात तेही माहिती आहे. ओके, तर ती स्लोगन किंवा ते लाईन कोणत्या ऑर्गनायझेशनला ॲप्लिकेबल होतं, तर जे स्मॉल इंडस्ट्रीज असतील किंवा स्मॉल ऑर्गनायझेशन असेल, स्मॉल बिझनेसेस असतील किंवा व्हेरी स्मॉल नंबर ऑफ क्लायंट्स असतील त्या बिझनेसमध्ये किंवा स्मॉल नंबर ऑफ कॉन्टॅक्ट्स असतील त्यामध्ये, त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला ती लाईन ॲप्लिकेबल होते, ते स्लोगन ॲप्लिकेबल होतं. परंतु ज्या ठिकाणी वास्ट मेजॉरिटी ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशनची सिच्युएशन असेल त्या ठिकाणी ही लाईन ॲप्लिकेबल होत नाही. असं समजलं जातं की CRM हे एक इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठीची सिस्टीम आहे. लोक रॉंग पद्धतीने ॲज्युम करतात. त्यांचं म्हणणं असं असतं की CRM काय आहे, CRM हे एक इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मेंटेन करण्याचं सिस्टीम आहे. ओके, त्यामध्ये काय काय मेंटेन केलं, सच ॲज अ क्लायंट नेम असेल, कस्टमर्स नेम असतील, ॲड्रेस असेल, नेम ऑफ स्पॉस असेल अँड चिल्ड्रन्स असेल, किंवा प्रॉडक्ट्स रेफरन्सेस असतील, किंवा त्यांनी दिलेले प्रॉडक्ट्सबद्दलचे रिव्ह्यूज असतील, ते मेंटेन करण्याचं काम यामध्ये केलं जातं. ओके, सो देन moreover, one single person, normally the business owner, may be familiar with a client's prediction, but this may not be the complete picture given that the client may regularly interact with other members of the organization. The CRM application provide the infrastructure. Okay, CRM application provide the infrastructure across which every morsel of acquired information about a client can be collected for general sharing across the organization. Okay, थर्ड तुम्हाला आहे बॅरियर्स. Wrong perception about
customer relationship management stability. परसेप्शन म्हणजे समज, wrong perception about customer relationship management stability. तिसरं लिमिटेशन आहे CRMचं की CRM बद्दल असणारा चुकीचा समज. ओके, त्यामध्ये तुम्हाला सांगितलंय a CRM application is best suited CRM application is best suited for mega organization who have hundreds of clients spread across the globe. ओके, CRM हे कुठं ॲप्लिकेशन अप्लाय होतं किंवा कुठं ॲप्लिकेशन हे द बेस्ट सूट होतं जिथं मेगा ऑर्गनायझेशन असेल, जिथं हंड्रेड्स ऑफ क्लायंट्स अवेलेबल असतील, हंड्रेड्स ऑफ क्लायंट तिथं असतील, जे की ग्लोबलायझेशनवरती स्प्रेड झाले असतील, पूर्ण जगामध्ये ते स्प्रेड झालेले असतील, त्या ठिकाणी CRM हे बेस्ट पद्धतीनं सूट होत असतं. ओके, त्यामध्ये त्यानंतर contrary to this erroneous point of view, a CRM system is suited for any organization of any potential size. The central criteria that ought to be adopted when considering the usefulness of a CRM system should be that which stem from having a client base of whatever scale from 1 to multiple millions. All clients have their personal expectation. All clients have their personal expectation, which, given the impact of the internet and social media, have changed dramatically over a short span of time. Consequently, for any business to get the attention of these customers, much less return them or turn them into word of mouth advocates of your products and services. It is today necessary to provide new means of developing and sustaining relationship in response to changed customer expectation. ओके, यामध्ये काय करणं गरजेचं आहे की आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे कस्टमरचे एक्सपेक्टेशन काय आहेत आपल्या प्रॉडक्टकडून. एक्सपेक्टेशन समजून घेऊन ते अंडरस्टँड करून त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट, त्यामध्ये चेंजेस करणं गरजेचं आहे. ओके, देन 4th नंबरचं बॅरियर आहे चेंजिंग बिझनेस अप्रोच. Changing business approach, the fear of implementing a dead end sale, the fear of implementing a dead end solution, is your business set to undergo a degree of diversification in the coming future. The degree of diversification in the coming future, as data might change, you might think that implementing a CRM solution
would become outdated in a few years' time, but it will not. CRM functions are adaptable to suit many businesses models, so all that needs to be done is to easily tweak its features and functionality accordingly. If this is required, this will therefore keep data from becoming irrelevant to the end users. Then, फिफ्थ नंबरचं बॅरियर्स आहे, लिमिटेशन आहे. Workforce resistance to change. Workforce resistance to change. When certain departments within the company don't fully understand their benefits from a CRM system, when certain departments within the company don't fully understand their benefit from a CRM system. CRM is never just about technology. CRM is never just about technology. It is about people and processes supported by the right technology solution. Communication is key in these circumstances where change is forthcoming. The workforce should be engaged into a dialogue where they are explained what a CRM is and the changes in procedures needed for the goal to be reached. They should also be given the opportunity to speak up about their misconception and potential issues which may arise during or after implementation. Training should also be provided regularly, especially to update workforce on additional functionality. वर्कफोर्स रेसिस्टन्स टू चेंज याच्यामध्ये सांगितलं आहे तुम्हाला वेन सर्टन डिपार्टमेंट विथ इन द कंपनी डोंट फुली अंडरस्टँड देअर बेनिफिट फ्रॉम अ CRM सिस्टीम. वर्कफोर्स रेसिस्टन्स चेंजमध्ये काही बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये असे डिपार्टमेंट असतात की त्यांना CRM सिस्टीमचे बेनिफिट्स काय आहेत ते माहिती नसतं. त्यामध्ये चेंज होणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, हे एक लिमिटेशन झालं. देन CRM is never just about technology. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे टेक्नॉलॉजीबद्दलच नाही आहे याच्यामध्ये, तर इट इज अबाउट पीपल अँड प्रोसेस. यामध्ये टेक्नॉलॉजीबद्दलच नसून त्यामध्ये लोकांविषयी, प्रोसेसविषयी त्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. सपोर्टेड बाय द राईट टेक्नॉलॉजी सोल्युशन. ओके, राईट टेक्नॉलॉजी कुठली आहे, राईट टेक्नॉलॉजीचं सोल्युशन कोणतं आहे याच्याविषयी इन्फॉर्मेशन आहे. कम्युनिकेशन इज द की इन दिस सर्कमस्टन्सेस वेअर चेंज इज forthcoming. The workforce should be engaged into a dialogue where they are explained and what a CRM is and the change in procedure needed for the goal to be reached.
They should also be given the opportunity to speak up about their misconceptions. They should also be given the opportunity to speak up about their misconceptions and potential issues which may arise during or after implementation. Okay. Training should also be provided regularly, especially to update workforce on additional functionality. जे ॲडिशनल फंक्शन आपल्या बिझनेसमध्ये आपण इम्प्लिमेंट करत असतो त्याबद्दल आपल्या एम्प्लॉईंना इन्फॉर्मेशन असणं, त्या इन्फॉर्मेशनचा फायदा एम्प्लॉईंना होणं, त्याचं बेनिफिट एम्प्लॉईंना होणं, त्याचबरोबर त्याचं ट्रेनिंग एम्प्लॉईंना असणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. सो या पद्धतीचे 5 बॅरियर्स, 5 लिमिटेशन आहेत तुम्हाला कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे. ओके. सो फर्स्ट आहे क्लिअर ऑब्जेक्टिव्ह. त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे की आपले जे बिझनेस असेल, आपला जो बिझनेस असेल, आपली बिझनेस ऑर्गनायझेशन असेल, त्याचं ऑब्जेक्टिव्ह हे क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. जर ऑब्जेक्टिव्ह क्लिअर नसेल तर आपण आपला जो रिझल्ट येणार आहे ऑर्गनायझेशनचा तो हा पॉझिटिव्ह नसणार आहे. आणि जर ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असेल तर जो रिझल्ट येणार आहे तो पॉझिटिव्ह असणार आहे. ओके. जे काही बिझनेस ऑर्गनायझेशन ठरवत असते की काय गोल अचीव करायचा आहे, तो प्रॉफिट अचीव करायचा असतो प्रत्येक ऑर्गनायझेशनला. तर CRM ही सिस्टीम IT सेक्टरशीच रिलेटेड नसून ती बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये इम्प्लिमेंट केली जाते काही चेंजेस करून. त्यानुसार आपला जो गोल आहे तो गोल आपला क्लिअर असणं अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या ऑब्जेक्टिव्हमध्ये, जेणेकरून आपला जो रिझल्ट येणार आहे तो पॉझिटिव्ह यावा, आपल्याला जो रेव्हेन्यू येणार आहे तो जास्तीत जास्त असावा. ओके. आपल्या प्रोडक्टचा सेल हा जास्तीत जास्त व्हावा. सेकंड आहे फेलिंग टू सी द रिअल व्हॅल्यू इन CRM. यामध्ये तुम्हाला सांगितले आय डू नॉट नीड अ CRM सिस्टीम बिकॉज आय पर्सनली नो ऑल माय क्लायंट्स अँड व्हॉट दे लाईक. एक स्लोगन सांगितले, क्लायंट सांगितले, व्हॉट इट सांगितले. त्यामध्ये असं सांगितले की मला CRM सिस्टीम या सॉफ्टवेअर सिस्टीमची गरज नाही आम्हाला, कारण आम्ही आमचे सगळे क्लायंट जे आहेत ते आम्हाला माहिती आहे, ते काय लाईक करतात तेही आम्हाला माहिती आहे. ओके. आता हे स्लोगन कोणत्या प्रकारच्या कसल्या ऑर्गनायझेशनला ॲप्लिकेबल होतं, तर हे स्लोगन ॲप्लिकेबल होतं ते म्हणजे जे काही स्मॉल नंबर्स ऑफ क्लायंट्स किंवा व्हेरी स्मॉल नंबर्स ऑफ कॉन्टॅक्ट्स असणारे ऑर्गनायझेशन असतील त्यांना ॲप्लिकेबल होतं. ओके. ज्या ऑर्गनायझेशनमध्ये वास्ट मेजॉरिटी ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशनची सिच्युएशन असेल त्या ठिकाणी हे स्लोगन ॲप्लिकेबल होत नाही. काय सांगितलं जातं, CRM हे काय आहे, हे एक इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ठेवण्यासाठी मेंटेन असणारं सिस्टम आहे, जे की मेंटेन ठेवतं इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. कशाचं, तर त्यामध्ये आपले क्लायंट्सचे नेम असतील, ॲड्रेस असतील, नेम ऑफ स्मॉल असेल, चिल्ड्रन्स असतील आणि परफेक्ट त्यांचा प्रोडक्ट प्रेफरन्स असेल. ओके. किंवा प्रॉडक्टचे त्यांचे रिव्ह्यूज असतील, ते मेंटेन करण्याचं इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मेंटेन करण्याचं सिस्टीम आहे असं समजलं जातं. हे एक लिमिटेशन आहे. त्याबरोबर रॉंग परसेप्शन अबाउट CRM सुटेबिलिटी. त्यामध्ये काय सांगितलंय, CRM ॲप्लिकेशन हे सूट होतं, कोणाला सूट होतं, तर ते मेगा ऑर्गनायझेशन्सला सूट होतं, जिथे की हंड्रेड्स ऑफ क्लायंट्स असतात, जे की स्प्रेड झालेले असतात अक्रॉस ऑफ ग्लोबी. ओके. हे एक रॉंग परसेप्शन अंदाज
एक समज CRM बद्दल झालेला आहे. देन फोर्थ आहे चेंजिंग बिझनेस अप्रोचेस. ह्यामध्ये सांगितलंय इट्स युअर बिझनेस सेट टू अंडरगो अ degree of diversification in the coming future. As data might change, you might think that implementing a CRM solution will become outdated a few years time, but it will not. CRM functions are adaptable to suit many business models, so all that need to be done is to easily tweak its features and functionality accordingly. If this is required, this will therefore keep data from becoming irrelevant to the end users. आणि 5 सांगितलंय वर्कफोर्स रेसिस्टन्स टू चेंज. यामध्ये काय सांगितलंय की CRM हे ओनली टेक्नॉलॉजीशी मर्यादित नसून त्यामध्ये प्रोसेस असते. लोक पीपल अँड प्रोसेस सपोर्टेड बाय द राईट टेक्नॉलॉजी सोल्युशन. ओके, हे CRM काय आहे? CRM एक टेक्नॉलॉजी नसून ते पीपल अँड प्रोसेस सपोर्टेड बाय द राईट टेक्नॉलॉजी सोल्युशन आहे. आणि जे काही CRM नुसार चेंजेस केले जात असतात त्याचं ट्रेनिंग हे एम्प्लॉईजना देणं महत्त्वाचं असतं. सो these are 5 barriers to CRM. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. थँक्यू.